चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार बघा, ह्या दिवशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा आहे, त्या दिवशी 5 तारखेला आपल्याला जो आपला मेन डोर आहे त्याच्यावर आपल्याला एक शब्द लिहायचा आहे। आता तो पद्मपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे। हा पद्मपुराणातला उपाय आहे। तर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये धन धान्य समृद्धी वाढते आणि जो पैसा असतो तो स्थिर राहतो। याच्यासाठी हा उपाय पद्मपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि हा उपाय वर्षातून एकच वेळेस केला जातो। म्हणून प्रत्येक स्त्रीने वेळ काढून हा उपाय आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे। आता तो उपाय कशा पद्धतीने करावा त्याच्याबद्दल इन डिटेल माहिती मी माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये शिवशक्ती प्रार्थना याच्यामध्ये दिलेली आहे। त्याची लिंक खालच्या साईडला आहे, त्याच्यात सविस्तर माहिती आहे कशा पद्धतीने करावा। तरी तुम्हाला थोडक्यात सांगते की हा उपाय करताना आपल्याला जो आपला मेन डोर आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याच्यावर हे जे मी तुम्हाला नावे दिलेले आहे वरच्या साईडला ते नावं आपल्याला कृतिकांचे नावं स्मरण करायचे आहे आणि जे नाव मी तुम्हाला अष्टगंधाने लिहायचं आहे ते अष्टगंधाची नावं तुम्हाला सांगणार आहे। त्या अशा पद्धतीने आपल्याला आपल्या मेन डोरवर लिहायचे आहे, म्हणजे बॅक साईडला मागच्या साईडला। असं केल्याने तुमच्या घरामध्ये धनधान्याला तर बरकत राहील, पण जो पैसा आहे कष्टाचा पैसा आहे तो स्थिर राहील। याच्यासाठी प्रत्येक स्त्रीने या दिवशी आवर्जून वेळ काढून प्रदोष काळामध्ये, जर तुम्हाला वेळ नसेल प्रदोष काळामध्ये तर तुम्ही 11 वाजेपर्यंत रात्री सुद्धा हा उपाय करू शकता। खूप छोटासा उपाय आहे, प्रत्येक स्त्रीने करायचा आहे, कारण की प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की माझ्या घरामध्ये जे धन आहे धान्य आहे त्याला बरकत राहावी, कारण की आपला खूप कष्टाचा पैसा असतो त्याला बरकत यावी, पैशाला बरकत यावी। याच्या